आज 23 अप्रैल के दिन कल्याण शहर में भाजपा और शिवसेना पार्टी के युति के उम्मीदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे के लिए उनके शिवसेना पार्टी के प्रमुख उद्धव ठाकरे कल्याण शहर में आज पहुंचे हुए थे। उद्धव ठाकरे के नेतृत्व में कल्याण शहर में काफ़ी सारे मनसे पार्टी और समाजवादी पार्टी के लोगों ने शिवसेना में प्रवेश किया। सबसे अव्वल पर जो मनसे पार्टी के शरद राव जी थे, उन्होंने अपने हजारों कार्यकर्ताओं के साथ शिवसेना में प्रवेश किया। महायुति के भाजपा पार्टी के रायगढ़ जिला के पालक मंत्री रविंद्र चौहान भी वहां पर पहुंचे हुए थे। उन्होंने वहां पर सभा को अपने ओर से संबोधित किया। एकच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी 29 तारखेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे हे जाणून घेऊन शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि आपल्याला सपोर्ट करणाऱ्या सर्व वेगवेगळ्या एनजीओस असतील, कार्यकर्ते यांनी सर्वांनी 29 तारखेपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रचार करायचा आहे। धनुष्यबाणाला जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे। प्रत्येकाला हे सांगायचं आहे, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मतदान आणि धनुष्यबाणाला मतदान म्हणजे देशभक्तीला मतदान। हे आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचवा आणि हे पोहोचवत असताना आपण आपला प्रामाणिक प्रयत्न की गेल्या वेळेला श्रीकांत शिंदे हे जवळजवळ 2.5 लाख मताने जिंकून आले होते। यानंतरच्या या 29 तारखेच्या या निवडणुकीमध्ये आणि 23 तारखेला जेव्हा मतदान होईल किंवा मतदानाचा ज्यावेळेला रिझल्ट येईल त्यावेळेला ते 5 लाख मताने कसे जिंकून येईल ही जबाबदारी तुमच्यावरती सर्वांवरती आहे। ही जाणून घेऊन आपण सर्वांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वचननामा प्रकाशन झाले असं मी जाहीर करतो। जिंकून जिंकून जिंकणार कोण? शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाई महायुतीचा मताधिक्य। उसके बाद उस मंच पर उद्धव ठाकरे के नेतृत्व में वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र टायरे ने शिवसेना में प्रवेश किया। एकनाथ शिंदे और उद्धव ठाकरे ने उन्हें अपने हाथों में भगवा थमाया और कल्याण शहर के मनसे पार्टी के शरद राव ने अपने हजारों कार्यकर्ताओं के साथ शिवसेना पार्टी में शामिल हुए। उद्धव ठाकरे ने उन्हें भी अपने ओर से हाथ में भगवा दिया और सबने जय शिवसेना के वहां पर नारे लगाए। तुम्हा सगळ्यांचं स्वागत स्वागत स्वागत। त्याचबरोबर इस महायुति के तमाम पार्टी के पदाधिकारी डॉक्टर श्रीकांत शिंदे, भाजपा के रविंद्र चौहान, शिवसेना पार्टी के एकनाथ शिंदे, एमएलए गणपत गायकवाड़, बीजेपी सीनियर लीडर जगन्नाथ पाटिल, बादाजी केनीकर, गोपाल लांडगे, तमाम भाजपा और शिवसेना के पदाधिकारी इस मंच पर उपस्थित थे, जिन्होंने अपने ओर से सभा को संबोधित किया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंतर राहुल गांधी असो, शरद पवार असो, आणखीन त्यांचे सगळे जे काय शब्द वापरताना जरा जपून वापरावे लागतात, कारण शेवटी देशाचा विषय आल्यानंतर रागाच्या भरात एखादा शब्द इकडे तिकडे जाऊ शकतो आणि मग पुन्हा आचारसंहितेचा बन येतो। नाही, मला असं वाटतं खरं देशासाठी आचारसंहिता ही अशी असायला पाहिजे की देशाची सुरक्षा या बाबतीत जो कोणी छेडछाड करेल त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार असता कामा नये, अजिबात असता कामा नये। जो देशद्रोह हा खटला टाकणारं जे काही कलम आहे ते काढण्याची गोष्ट करेल त्याला तर ह्या देशाची निवडणूक लढवण्याचा अधिकारच ठेवता कामा नये। कारण तू जर का दुर्दैवाने येऊच शकत नाही म्हणा, कारण ह्या देशामध्ये देशप्रेमीच जन्माला येतात। पण दुर्दैवाने ते जर का सरकार आलं तर देश
म्हणजे आपण सगळे याचं काय होणार आहे त्याचा विचार करा. आणि म्हणून श्रीकांत, तू चिंता करू नकोस. तू खासदार म्हणून पुन्हा निवडून आलेलाच आहेस, त्याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. कोणी काही म्हणू, मग ते मध्ये येतं सट्टा बाजारमध्ये काय चालले, सर्वे काय म्हणतोय, सर्वे वगैरे मी त्याच्यावरती कधी विश्वास ठेवत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी जे काय फिरतो आहे त्या महाराष्ट्रामध्ये कशी एक सुप्त लाट दिसते, ही सुप्त लाट आपल्या भगव्याची आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विजयाची ती लाट आहे. कारण समोर जो कोणी आहे तो दिसतच नाहीये. हा भगवा हातात घेतलेला शिवरायाचा मावळा हा आपला देश सुरक्षित ठेवेल. आणि तू तर इथल्या स्थानिक प्रश्नांसुद्धा हात घातलेला आहेस. स्थानिक प्रश्न तू हाताळतोयस, विकास करतोयस. आणि तिकडे लोकसभेत गेल्यानंतर मजबूत सरकारला अधिक मजबूत करण्यासाठी तू खासदार बनून जातोयस. मग तुझ्यासाठी आणखी प्रचार करण्याची गरजच काय, आवश्यकता काय? तू अजिबात काळजी करू नकोस. हे सगळे जे माता भगिनी आणि बांधव आलेले आहेत ते तुला भरघोस आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आलेले आहात ना रे? जरा जोरात दोन्ही हात मुठी आवळून बोला हो. या मुठी नुसत्या इकडे नाही आवडायच्या. या मुठी आवडलेल्या आपल्या सैनिकांना सुद्धा कळल्या पाहिजेत की अरे मी ज्या देशासाठी लढायला मरायला तयार आहे त्या देशात माझ्यासारखेच मर्द राहतात. त्यांच्या सुद्धा मुठी या वज्रमुठी आहेत. आणि त्यांची ताकद ही मला हिंमत देणारी असेल. आणि रवी, तुम्ही जे म्हणालात त्याच्यात मी आणखीन एक वाक्य अधिक त्याच्यामध्ये जोडतो. श्रीकांतला मत म्हणजे मोदींना मत, श्रीकांतला मत म्हणजे आपल्या भगव्या युतीला मत, आणि श्रीकांतला मत म्हणजे आपल्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना हिंमत. आणि ती हिंमत देण्यासाठी गेल्या वेळेपेक्षाही जास्त मताने मला श्रीकांत इथून खासदार झालेला पाहिजे. आणि हा माझ्यासाठी नाही, हा तुमच्यासाठी आहे. आणि तो विजय, ते आशीर्वाद तुम्ही त्याला द्याल ही आशा आणि विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, उद्धवजी, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. याच मतदारसंघातनं सन्माननीय देवेंद्र सिंग साहेबांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांनी तो उमेदवारी अर्ज मागे घेऊन, उत्तर भारतीय संघातर्फे तो अर्ज भरला होता, मागे घेऊन श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दर्शवलाय. आज आपल्या संघटनेच्या वतीनं देवेंद्र सिंग साहेबांचं आपण अभिनंदन करूया, कौतुक करूया. त्याचबरोबर मल्लेश शेट्टी, महेश गायकवाड, नवीन गवळी, मनोज रायसाहेब, निलेश शिंदे यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. प्रल्हाद जाधव साहेब, हरिभाईचे सगळ्यांचे कार्यकर्ते त्यांनी